नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे जीवा त्याचबरोबर सगळेजण फिरायला गेलेले असतात मंदिरामध्ये. जीवा त्याचबरोबर असते ती म्हणजे नंदिनी, काव्या आणि पार्थ, आणि त्यांच्यासोबत तिथं येऊन पोहोचलेली असते ती म्हणजे रम्या. आणि मग सगळ्यांचं दर्शन होतं. पार्थने तर खूप सुंदर असं जॅकेट घातलेलं असतं, ते काव्याने गिफ्ट केलेलं असतं आणि ते जॅकेट आता पार्थ घालून आलेला असतो. आणि हे सगळं छान असं चालू असतं तेव्हा तिथे रम्या येते आणि म्हणते, छान झालं ना सगळ्यांचं दर्शन. सगळेजण म्हणू लागतात की हो, छान झालं दर्शन, कारण दर्शन तर छानच झालेलं असतं, त्यामुळं सगळेजण खुशच असतात. मग काव्या तिची चप्पल जी आहे ती बाजूला ढकलून देते आणि ती म्हणू लागते की नाही, मला ना ह्या जीवाला जाब विचारायचाच आहे. त्याने माझं जॅकेट का दिलेलं आहे, मी दिलं होतं ना त्याला एवढं गिफ्ट, मग का घातलेलं नाही त्याने, हा प्रश्न विचारायचा असतो. आणि मग काव्या म्हणते की माझी चप्पल कुठे गेली आहे, सापडतच नाही आहे, तिची एकच चप्पल गायब झालेली असते. आणि मग ती म्हणते की तुम्ही पुढे व्हा, मी आले शोधून, असं म्हणत ती पुढे गेलेली असतात. आणि मग नंदिनी इकडे पार्थला म्हणत असते की चला. पार्थ मात्र म्हणत असतो की तुम्हाला कुठे सोडायचं आहे का. तेव्हा नंदिनी म्हणते नाही, आम्ही आता ना शॉपिंगला जाणार आहोत. तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे ठीक आहे, मग ते डिपार्टमेंट तुमच्याकडे, तिथे काय मी येऊ शकत नाही. आणि मग जीवा म्हणतो की त्यांची चप्पल सापडत नाही आहे ना, मग मी चप्पल बघतो कुठे आहे आणि मी येतो, असं जीवाही म्हणालेला असतो. आणि नंदिनी आणि पार्थला ते दोघंही पुढे पाठवतात. आता नंदिनी पार्थ दोघेही पुढे गेलेले आहेत. जीवा आणि काव्या दोघेही मागे राहतात. आणि मग काव्याला तो म्हणत असतो की कुठे गेली तुझी चप्पल, सापडत का नाही आहे, मला कळतच नाही आहे, काय झालं आहे नक्की, हा प्रश्न विचारला जात असतो. आणि त्यासोबतच त्याला कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे, कुठे असेल ही चप्पल, हा प्रश्न चालूच असतो. तेव्हा तो चप्पल शोधतो आणि म्हणतो, हे काय, इथे तर आहे तुझी चप्पल, आणि मग तू काय शोधत होतीस. तेव्हा ती म्हणते, मीच ढकलली होती ती चप्पल, आणि तुझं काय चाललं आहे रे, मी तुला काहीतरी विचारत होते ना, आणि मग काय तुझं हे. तेव्हा तो म्हणतो की काय झालं आहे नक्की, असं चप्पल तू स्वतःच ढकलून दिलीस आणि मग शोधायचं म्हणून थांबलेस, आणि आता काय विचारतेस. तेव्हा जीवाला ती म्हणत असते, मी तुला एवढ्या प्रेमाने ते जॅकेट दिलं होतं आणि ते जॅकेट तू घातलं नाहीस, आणि ते कोणाला दिलं, पार्थला दिलंस. तेव्हा ती म्हणते की तो म्हणतो की अगं काय करू सांग ना, तो आला आणि मग त्याने मला असं फारसं काही मागत नाही आहे ना, आणि अचानक त्याने ते मला मागितलं आणि माझ्याकडे कोणताच ऑप्शन नव्हता, मग मी दिलं त्याला, त्याने डायरेक्ट घातलंच ग ते, त्यामुळं मागण्याचा प्रश्नच आला नव्हता. तेव्हा ती म्हणते, असं आहे का, बरं ठीक आहे. आणि इकडे नंदिनीला पार्थ म्हणत असतो, ती ओढणी. तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी हा, काव्या म्हणजे खूपच एनर्जेटिक आहे आणि तिने ऐकायलाच तयार नव्हती. तिनं आली आणि मला ती ओढणी हवीच आहे हवीच आहे म्हणून तिनं डिरेक्टली घेतली. ती ऐकतच नव्हते, मी तिला सांगत होते तर तिने मला बोलूही दिलं नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, होतं असं कधी कधी, मी पण नाही का, आता जीवाचं जॅकेट होतं आणि मी एक्साइटमेंटमध्ये इतका होतो की मी त्याचं ऐकूनच घेतलं नाही, डायरेक्टली त्याचं जॅकेट उचललं आणि घालून आलेलो आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे रम्या मात्र वेगळ्याच आनंदात असते. रम्याला आनंद या गोष्टीचा झालेला असतो की काही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून माझ्या हातात आहेत, अजून तेवढ्याही पुढे गेलेल्या नाहीत, या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. आणि तिचं असं म्हणणं असतं की देवा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहेस, असं म्हणत रम्या खुश झालेली असते. आता इकडे नंदिनीचं शॉपिंग करून झालेलं असतं, स्कूटी तिनं घेतलेली असते काव्याची, आणि एका फोनवरती ती बोलत असते, हो हो, मीच नंदिनी मोहिते आहे. आणि ती त्यांना सांगत असते की हो, मला ना तुम्ही जे लुक आहेत ना तुमच्याकडे ब्रायडलचे ते पाठवा, आणि त्याचबरोबर पॅकेज वगैरे असं मोठं काही नको आहे, नाशिकातच लग्न होणार आहे, म्हणजे आता मोहिते आणि देशमुख यांचं लग्न हे नाशिकमध्ये होणार आहेत, हेही फायनल झालेलं असतं. आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र खूपच मोठी गोष्ट असते, ती म्हणजे पाठीमागून पाहत असते ती वसुंधरा म्हणते, हीच का नंदिनी मोहिते, माझ्या रम्याला डावलून जिला चूज केलं जाते त्यात धनंजयची मुलगी, असं काय आहे हिच्यामध्ये, म्हणजे हिला बघूनच काय एवढं हे केलं जातं आहे, असं त्यांचं म्हणणं चालू असतं, तिचं म्हणणं चालू असतं. आणि ती म्हणत असते की मी हिला या घरात येऊच देणार नाही, काही झालं तरी पार्थ आणि नंदिनीला मी एकत्र येऊ देणार नाही, हा सगळा प्लॅन तिने करत असते. ती म्हणत असते की नाही, शक्यच नाही, हे तिचं बोलणं सुरूच असतं. इकडे मात्र पार्थ आणि जीवा घरी बोलत असतात. पार्थ म्हणत असतो की काय झालं, जीवा म्हणत असतो की कसं आहे सांग ना, मग आता कसं वाटतंय हे फिलिंग, म्हणजे लग्नाच्या आधी पहिल्यांदाच तुम्ही असं फिरायला जाताय, डेटवर वगैरे, रोमॅन्टिक वगैरे, हे सगळं बोलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की काही नाही रे, आत्ता ना खूप छान वाटतंय. आणि मग तो लाजत असतो. पार्थ मात्र त्याला चिडवतच असतो, हां दादा, लाजायला पण लागलायस ना तू, असं तो बोलत असतो.
तेव्हा पार्थ म्हणत असतो, होईल रे, लग्नानंतर होईल प्रेम. तेव्हा जीवा म्हणत असतो, कसं प्रेम ना आधी झालं तर खूप छान वाटतं ना रे, म्हणून म्हटलं. तेव्हा तो म्हणतो, एवढं काय त्याच्यामध्ये, होईल ना, लग्नानंतर होईलच ना प्रेम. हे त्याचं बोलणं चालूच असतं. त्याच वेळी जीवा म्हणत असतो, परंतु तर तो म्हणत असतो की तू काय एवढं मला बोलायला लागलेलं आहे, आणि मग तुझ्या एवढ्या डोक्यात काय विचार चालू आहेत, तू काय लग्न करणार आहेस की काय, असं म्हणत त्याने कान पकडलेला असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो की आधी महत्त्वाची गोष्ट आहे ती बघ, तो प्रोजेक्ट आहे ना तो मिळाला पाहिजे, आणि ते ड्रिल एकदा का तुला मिळालं, तो प्रोजेक्ट एकदा का तू व्यवस्थित केला की मग झालं. पण इकडे जीवा मात्र म्हणत असतो, दादा तू काही म्हण, लग्न तर मी करणारच आहे, तुझं झालं की लगेच करणार आहे, असं त्याचं बोलणं सुरू असतं. इकडे घरी नंदिनी आलेली असते. तिला आठवत असतं की पार्थ म्हणालेला असतो, ही ओढणी घेऊन फक्त एक फोटो पाठवला तर बरं वाटेल मला, कारण नंदिनीला त्याने सांगितलेलं असतं की ह्या ओढणीसोबतचा फोटो पाठव. आणि नंदिनी पण या गोष्टीसाठी तयार झालेली असते, कारण नंदिनीला कुठे माहिती असतं की पार्थच्या मनात काय होतं. पार्थने तर खरं तर एवढ्या प्रेमाने तिला ओढणी दिलेली असते, पण ती ओढणी तिने काव्याला देऊन खूप मोठा गोंधळ घातलेला असतो, आणि पार्थ बिचारा नाराज पण झालेला असतो. आणि त्यानंतर ती ओढणी घेऊन पाहत असते, कशी वाटते पाहत असते. आणि तेवढ्यातच तिथं एंट्री झालेली असते, ती म्हणजे तिची मैत्रीण सुमन, जिच्या लग्नामध्ये पार्थ आणि नंदिनी यांची भेट झालेली असते. ती सुमन आता नंदिनीला भेटायला आलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, किती दिवसांनी आली आहेस गं, बरं झालं आलीस, ते बरं वाटलं मला, म्हणजे आता मला कळेल तरी ना, पण सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा इकडे सुमन सांगू लागते की हो गं, सगळं व्यवस्थित आहे. मग नंदिनी तिला म्हणते की माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे गं. तेव्हा सुमन म्हणते, काय सांगतेस, तुझं पण. तेव्हा नंदिनी सांगते, हो माझं पण लग्न जमलं आहे. हे ऐकल्यानंतर सुमन म्हणते, लव्ह मॅरेज, कसं दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आणणारी तू, तुझी स्टोरी ना मला ऐकण्यात खरंच इंटरेस्ट आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही गं, अरेंज मॅरेज आहे. ते तुला आठवत आहे का, म्हणजे तू तेवढ्या त्या सिच्युएशनमध्ये नव्हतीस, पण तुला सांगायचं म्हणजे तुझ्या लग्नाच्या वेळेस बघ, त्यांनी आपल्याला त्यांच्या गाडीतून घेऊन गेले होते, तेच ते माझ्या वडिलांचे फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांच्याशीच ठरलं आहे माझं लग्न. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं की नंदिनी आणि आई देवीची पूजा करत असतात, आणि काव्य एकदम तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी विचार करू लागते की ही काव्य कुठं गेली अचानक, आणि ती नमस्कार करते देवाला, आणि अगदी तिथं कल्टी मारल्यासारखी ती तिथून निघून जाते. तेव्हा मात्र नंदिनीला धक्का बसलेला असतो, ह्या काव्याचं काय चाललेलं आहे. काव्या इकडे जीवाला भेटायला आलेली असते. जीवा तर अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तयार होऊन आलेला असतो, आणि जीवाला ती भेटायला आलेली असते. तर जीवाकडे ती पाहते, तेव्हा जीवा स्वतःचंच कौतुक करत असतो आणि म्हणत असतो की आज ना आपल्या भेटीची ॲनिव्हर्सरी आहे, आपली पहिली भेट जी झालेली होती त्या भेटीची आज ॲनिव्हर्सरी आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते, काय. तेव्हा तो म्हणत असतो, हो जे खरं आहे ना ते सांगत आहे मी. आणि मग दोघंही बोलत असतात, छान त्यांच्या गप्पा चालू असतात. आणि मग गाडी घेऊन तो आलेला असतो, अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तिथं उभा वगैरे राहत असतो, खूप छान असा बोलत असतो. हे सगळं छान असं त्याचं चाललेलं असतं. परंतु काव्या मात्र त्याला भावच देत नसते. ती रागाने तिथून निघून जात असते. ती म्हणत असते, तुला माहिती आहे का मला येण्यासाठी काय करावं लागतं, एवढं छान तयार व्हायचं, यायचं, घरातल्या 100 प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागतात, पण तुला काय रे त्याचं, असं ती बोलत असते. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, काय म्हणजे, अरे चल आता ना मी छान असं तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे, लवकर चल आपल्याला त्यासाठी जायचं आहे, असं त्याचं म्हणणं असतं. काव्या मग गाडीत बसते, आणि नेहमीप्रमाणे इथे गाडी काही स्टार्ट होत नसते. तेव्हा काव्या म्हणते, कशाला रे ही असली जुनी खटरा गाडी घेऊन येतोस तू. तेव्हा तो म्हणतो, ती माझ्या आजोबांची गाडी आहे, माझ्या आजोबांनी माझ्या आजीला यातच फिरवलेलं आहे आणि प्रपोजही केलेलं आहे. काव्या म्हणते की आता फेकाफेकी बाद झाली, चला गाडी स्टार्ट होते का बघा, तरच होईल काहीतरी व्यवस्थित, असं ती बोलत असते. तेव्हा राईकडे जीवा म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी होणार आहे, तू तिच्यावर अशी रागावून बोलली आहेस ना, म्हणून बिचारीला राग आलेला आहे. हे सगळं चालू असतं. इकडे त्याचबरोबर पार्थचे जे आत्या आहे, मंजू आत्या, तिचे नवरा जो असतो तो बसलेला असतो, आणि त्याने फटाके आणलेले असतात, आणि ह्या ज्या फटाके असतात त्या फोडा तिथं चालू असतं त्याचं काम. तेव्हा मात्र ही सगळी मज्जा पाहायला मिळत असते. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ज्या सगळ्या गोष्टी घडतच असतात, त्यानंतर त्यांना पाहायला मिळतं की तिला एक लेटर तिथं मिळतं, आणि ती म्हणत असते, हा कसला बिझनेस आहे असला, म्हणजे मला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे, फटाक्यांचा बिझनेस म्हणजे काय करायचं आहे नक्की.
हा तिचा प्रश्न असतो. आणि तेवढ्यातच तिला लेटर मिळतं आणि ती म्हणते की म्हणजे ही रम्या खरं बोलत होती, लेटर लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर आय लव्ह यू असं उत्तर पण आहे. हे ऐकल्यानंतर ते म्हणतात काय करायचं आहे मग. तेव्हा ती म्हणते चला आता आपल्याला सापडलेलं आहे, तरच आपल्या मुलींचं भविष्य घडणार आहे. आता पार्थ आणि रम्याच्या लग्नाचं फिक्स होणार आहे असं तिचं म्हणणं चालू असतं. आणि ती बिचारी आनंदात असते. तिचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी एकदा का पार्थ आणि रम्याचं लग्न झालं तर आपल्या मुलीसाठीही मार्ग मोकळा होणार आहे. आणि ती म्हणत असते की आता हे लेटर घेऊन आता मी वसुताईकडे जाणार आहे आणि तिला दाखवणार आहे, कारण तिलाच हे लेटर सापडत नव्हतं. पण जेव्हा तिथे गेल्यानंतर आता हे सगळं पिहूने केलेलं आहे हे सगळ्यांच्या समोर येणार, तेव्हा मात्र मंजूचा बँड वाजणार आहे. कारण ते अक्षर माझंच नाही असं जेव्हा पार्थ सांगणार तेव्हा मात्र वाट लागणार आहे. इकडे नंदिनी फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते मी किती वेळा सांगितलेलं होतं, आमच्या आश्रमाच्या बाहेरचा रस्ता व्यवस्थित झालेला नाही, त्याचं काम झालेलं नाही, मी तुम्हाला फॉलोअप घेत होते, बोलूच नका तुम्ही. त्यावेळेस दीपक मात्र गुलाबाचं फूल घेऊन तिच्या मागे लागत असतो, तिला प्रपोज करण्यासाठी आलेला असतो. पण दीपकच्यात तेवढं धाडस नसतं. आणि इकडे नंदिनी मात्र त्यांना स्पष्टपणे सांगत असते मी तुम्हाला इतक्या वेळा सांगितलेलं आहे, पण तुम्हाला माझ्या गोष्टी ऐकायच्याच नसतात ना. तेव्हा दीपकला ती पाहून म्हणते काय झालं रे. तेव्हा दीपक म्हणतो काय नाही, असंच बोलायचं होतं. तर इकडे नंदिनी म्हणते हां बोल ना, नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा दीपक बोलणारच असतो, परंतु नंदिनी तेवढ्यातच शांत होते. आणि तेवढ्यात तिला एक फोन येतो. नंदिनी घरी आलेली असते. इकडे आता ते लेटर घेऊन मंजू आणि त्याचबरोबर पिहूचे बाबा दोघंही रम्याकडे येतात आणि म्हणतात हेच ते लेटर ना. आणि मग रम्या म्हणू लागते हो हेच ते लेटर आहे. आणि ते लेटर ती दाखवत असते. मग आता यांना सगळ्यांना असं वाटतं की पार्थ खोटं बोलते, कारण मी कधीच ते लेटर बघितलेलं नाही, त्याच्यावर लिहिण्याचा तर प्रश्नच येत नाही, असे जे पार्थचे उत्तर असतात त्याचा पुरावा हा मिळालेला असतो. मंजूने ते लेटर दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं. वसुंधरा म्हणते की माझ्या मुलीला खोटं पाडलेलं आहे, आता मी अजिबात ऐकून घेणार नाही, आता मी दाखवणार आहे की मी काय करू शकते. असं म्हणत आता मंजूत आणि वसू त्याचबरोबर रम्या सगळेजण निघालेले असतात. आणि आत्ताच्या आत्ता मी त्या पार्थला जाब विचारणार आहे असं वसू म्हणत असते. आणि यांनी सगळ्यांनी ठरवलेलं असतं आणि ह्या निघालेल्या असतात. कारण काहीही झालं तरीही जे काही घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, माझ्या रम्यावरती आरोप केलेले होते, मी सहन करणार नाही असं म्हणत वसूने ते लेटर हातात घेतलेलं आणि पार्थला ती पार्थच्या नावाने ओरडतच आलेली आहे. पार्थ बाहेर येतो आणि विचारू लागतो काय झालं. तेव्हा ती म्हणते तू स्वतः लिहून दिलेलं आहे आणि विचारतोयस काय झालं. इकडे धनंजय मात्र भयानक चिडलेला असतो. अजूनही ती मुलगी घरी आलेली नाही, रात्रीचे किती वाजलेले आहेत आणि नक्की ती कुठं गेलेली आहे, तिचा फोनही लागत नाही, अजूनही फोन स्विच ऑफ येतोय असं म्हणत धनंजय भयानक चिडलेला असतो. आणि त्याचवेळी तिथे नंदिनी असते. नंदिनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु धनंजय ऐकायलाच तयार नसतो. आणि इकडे वसू मात्र ते लेटर घेऊन आलेली असते आणि म्हणत असते हेच ते लेटर जे तू म्हणत होता ना कुठं आहे, तू स्वतः लिहिलेलं आहे याच्यावरती. आणि इकडे एका फ्लॅटवरती खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. आणि काव्या आणि त्याचबरोबर जीवा दोघंही तिथं आलेले असतात आणि ते दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले असतात. ते दोघं जण आता एकत्र येत असतात. त्यांनी दोघांनी प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या असतात. आणि जीवाने काव्याला मिठीत घेतलेलं असतं. तो तिच्याकडे डोळे बंद करून तिच्याकडे तो बघत असतो. आणि त्याचबरोबर जीवावर पूर्ण विश्वास ठेवून काव्या पण त्याच्या मिठीत विलीन झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.